हॅलो. तर बघा, अशी ही सकाळ बघितली ना की दिवस कसा अगदी छान प्रसन्न जातो. हे सकाळी 6:30चं दृश्य आहे. म्हटलं चला तुमचाही दिवस छान पॉझिटिव्ह करूया, तुम्हालाही छान अशी एनर्जी देऊया. बघा, ह्या मॅडम इथे सकाळी सकाळी उठलेल्या होत्या. त्यानंतर बघा, अशी इथे बाल्कनीत खेळत होती. स्टिक घेतलेली आणि त्या स्टिकला माती चिकटवलेली तिने आणि मला बोलते, मम्मा पाणीपुरी, मम्मा पाणीपुरी खा, मी बनवलेली आहे, मम्मा पाणीपुरी खा. असं काहीतरी खेळत असते. मुलांनाही छान असं मातीमध्ये खेळलं की त्यांनाही जरा बरं वाटतं. खूप नाही, पण ती कुंडीतल्या मातीशी थोडीशी खेळत असते. तिचाही थोडासा टाईमपास होतो आणि मलाही थोडंफार अशी कामं करता येतात. त्यानंतर मॅडमला छान असं फ्रेश केलं. फ्रेश केल्यानंतर मला ती घाबरवत होती, मम्मा बॉय येणार, तुला घेऊन जाणार, असं काहीतरी चाललेलं होतं. नंतर म्हटलं तू कशी रुसते, तर बघा इथे रुसून दाखवते. त्यानंतर तिला झोपी लावलं आणि ती झोपल्यानंतर मी इथे छान फ्रेश झाली. स्वतःचं असं स्किन केअर करून घेतलं आणि मग म्हटलं चला ती झोपलेली आहे तोपर्यंत आपण आपला अभ्यास करून घेऊया. इथे मी माझा स्टडी करून घेते, कारण ती झोपलेली असते तेवढ्या वेळेस मला अभ्यास करता येतो. नंतर आज मी इथे तुमच्याशी दह्याची सफेद कढी शेअर करणार आहे. हिला कुठलाही मसाला वापरायचा नाही, बेसन पीठ ॲड करायचं नाही. बघा, दही असं छान मिक्सरला लावून घ्यायचं. त्यानंतर तेल कडकडीत गरम करायचं, त्यामध्ये जिरं ॲड करायचं, हिरवी मिरची ॲड करायची, कढीपत्ता ॲड करायचा. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लसूण ॲड करू शकता, नाही केला तरी देखील ही कढी खिचडीसोबत खूप म्हणजे खूप टेस्टी लागते. छान असं तडतडू द्यायचं आणि तडतडलं जिरं की त्याच्यामध्ये आपण जे दही मिक्सरला लावलेलं ते दही ॲड करून घ्यायचं. खूप पातळ नाही करायची. बघा, मी वरतून थोडंसं पाणी ॲड करते आहे. खूप घट्टही नाही ठेवायची आणि खूप पातळही नाही करायची. वरतून कोथिंबीर ॲड करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही कढी खूप वेळ उकळू द्यायची नाही गॅसवर, नाहीतर ती फुटते. दही कसं असं गोळा होत दूध फाटतं, तशी ती कढी देखील फाटते. त्यामुळे ती खूप वेळ उकळू नाही द्यायची, तेलच जास्त गरम करून घ्यायचं. त्यानंतर ही आहे सकाळच्या डब्याची तयारी. मी सकाळी मटर पनीर बनवणार आहे, तर त्यासाठी मी इथे मसाला करून घेतला. चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.